आपण काल आधीच्या लेक्चरमध्ये डेफिनेशन ऑफ फेडरलिझम पाहिले होतं. त्याच्यामध्ये आपण प्रोफेसर के.सी. वेअरची डेफिनेशन पाहिली होती आणि मॉन्टेस्क्यूची डेफिनेशन पाहिली होती. मॉन्टेस्क्यूची डेफिनेशन पुन्हा एकदा पाहूया. अकॉर्डिंग टू हिम, अ कॉन्स्टिट्यूशन बाय विच सेव्हरल सिमिलर स्टेट्स ॲग्री टू बिकम मेंबर्स ऑफ द लार्ज वन. म्हणजे जे छोटी छोटी राज्य आहेत ते सर्वजण ॲग्री करतात, ते मान्य करतात की एका मोठ्या स्टेटचा भाग बनण्याचं. ओके, इज अ फेडरल गव्हर्नमेंट, आणि तिथं फेडरल गव्हर्नमेंटची स्थापना होते. थस इन अ फेडरल गव्हर्नमेंट देर आर मेनी स्मॉल स्टेट्स अँड due to that small states united together there is a large state. Some authorities are given to the small states also, and some authorities are given to the one central state also. This is the federal government. Okay, now we will see the essential features of the federal constitution. फेडरल कॉन्स्टिट्यूशनसाठी कुठले कुठले फीचर्स आवश्यक आहेत, काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आवश्यक आहेत किंवा कुठले कुठले घटक आवश्यक आहेत ते आता आपण पाहणार आहोत. ओके, पहिला आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर्स. ॲक्च्युली तुम्ही लास्ट सेमिस्टरमध्ये जे कॉन्स्टिट्यूशन शिकलात तिथं तुमचा हा टॉपिक झालेला आहे, बट इट इज नॉट कम्पेअर विथ द अदर कंट्री. डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर्स. डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर्स कसं आहे पहा. इन द फेडरल गव्हर्नमेंट powers are divided into center and state. Powers are divided into कुठे, center and state मध्ये. Okay, the general principle guiding distribution of power is that the central government should have jurisdiction. Underline should have jurisdiction ला over matter of national importance. जे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, ओके, त्या सेंट्रल गव्हर्नमेंटला कुठलं ज्युरिस्डिक्शन दिलं आहे. ज्युरिस्डिक्शन म्हणजे न्यायकक्षा, कुठपर्यंत ते काम करू शकतात. ओव्हर मॅटर्स ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स. जे नॅशनल इम्पॉर्टन्सचे मॅटर्स आहेत त्याच्यावर काम कोण करणार आहे, तर सेंट्रल गव्हर्नमेंट. व्हाईल रिजनल गव्हर्नमेंट, रिजनल म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट, शुड हॅव कंट्रोल अँड ज्युरिस्डिक्शन ओव्हर मॅटर ऑफ लोकल इम्पॉर्टन्स. फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र राज्य आहे आपलं. महाराष्ट्र राज्याचं ज्युरिस्डिक्शन काय आहे पहा. महाराष्ट्र राज्याचे जे गव्हर्नमेंट आहे ते महाराष्ट्र राज्यात निर्माण होणाऱ्या समस्येंवरच अभ्यास करतील, फक्त त्याचे सोल्युशन शोधतील. का महाराष्ट्र गव्हर्नमेंट केरळ गव्हर्नमेंटच्या याच्यावर प्रॉब्लेम्सवर सोल्युशन शोधेल? नाही. म्हणजे यांना काय दिलेलं आहे, यांना पण ज्युरिस्डिक्शन आहे, पण कसं आहे तर त्यांच्या त्यांच्या मर्यादेपुरतं, त्यांच्या त्यांच्या बाउंड्रीज पुरतं, त्यांच्या त्यांच्या दायऱ्यापुरतं. ओके, पण सेंट्रल गव्हर्नमेंटला कसं ज्युरिस्डिक्शन आहे, जे नॅशनल इम्पॉर्टन्सच्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांचं ज्युरिस्डिक्शन कोणाला दिलेलं आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट. पहा, आता आपण कोविडच्या काळात आहोत. मग कोविडच्या विषयी निर्णय घेण्याचा पूर्ण डिसिजन कुणाला दिलेला आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटला. कारण ही नॅशनल इमर्जन्सी आहे, सर्व देशात काय जगभरात पसरलेली आहे. त्यासाठी कुणाला डिसिजन बनवण्याचे अधिकार आहेत, तर सेंट्रल गव्हर्नमेंटला. ओके, so here, in order to avoid disputes over division of powers, it becomes necessary to incorporate the scheme of division of power in the constitution. पहा, आपले कॉन्स्टिट्यूशन मेकर एवढे हुशार होते, एवढे त्यांनी पुढचा विचार केला होता की त्यांना माहीत होतं सेंटरला काही पॉवर्स दिल्या, स्टेटला काही पॉवर्स दिल्या, तरीसुद्धा काही मुद्दे असे असणार आहेत की जिथं या दोघांमध्ये काय निर्माण होईल, डिस्प्यूट निर्माण होऊ शकतं, भांडण निर्माण होऊ शकतं. ते भांडण टाळण्यासाठी कॉन्स्टिट्यूशनमध्ये स्पेशल प्रोव्हिजन करून ठेवलेली आहे. ओके, आता हे आहे फेडरल गव्हर्नमेंटचं. आता इंडियन पोझिशन पाहूया काय आहे ते. द इंडियन कॉन्स्टिट्यूशन हॅज बीन गिव्हन डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर्स इन 7th शेड्यूल. आपल्या भारताची जी कॉन्स्टिट्यूशन आहे, संविधान आहे, तिथे डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर कुठे दिलं आहे, 7th शेड्यूलमध्ये. 7व्या शेड्यूलला अंडरलाईन करा. अँड हॅज 3 लिस्ट ऑफ सब्जेक्ट्स, आणि तिथे 3 प्रकारच्या लिस्ट दिल्यात. सब्जेक्ट म्हणजे काय, विषय. कुठल्या कुठल्या लिस्ट दिलेल्या आहेत पहा. युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट अँड कॉन्करंट लिस्ट.
कुठल्या पॉवर या युनियनकडे असणार आहेत, कुठल्या पॉवर या स्टेटकडे असणार आहेत, किंवा कुठल्या पॉवर्स या दोन्हीकडे असणार आहेत. कॉन्करंट म्हणजे काय, स्टेटकडे पण पॉवर आहे आणि युनियनकडे पण पॉवर आहे. ओके, कुठल्या पॉवर्स या युनियनकडे असणार आहेत आणि कुठल्या पॉवर या स्टेटकडे असणार आहेत. युनियन लिस्ट म्हणजे काय, ज्या पॉवर्स युनियनकडे आहेत त्यांची एक लिस्ट. स्टेट लिस्ट म्हणजे काय, ज्या पॉवर्स या स्टेटकडे आहेत त्यांची एक लिस्ट. आणि कॉन्करंट लिस्ट म्हणजे काय, दोन्ही पॉवर्स आहेत तिथे. ओके, दोघांच्याही पॉवर्स कुठल्या आहेत, त्या दोघांनाही तिथे पॉवर्स आहेत. फॉर एक्झाम्पल कलेक्शन ऑफ टॅक्स, ही पॉवर ही युनियनकडे पण आहे आणि ती आपल्या स्टेटकडे पण आहे. सो हिअर द युनियन लिस्ट कंटेन्स 97 सब्जेक्ट्स. युनियन लिस्टमध्ये किती सब्जेक्ट आहेत, 97 सब्जेक्ट्स आहेत. द स्टेट लिस्ट कंटेन्स 66 अँड द कॉन्करंट लिस्ट कंटेन्स 47 सब्जेक्ट. पहा, 97, 66 आणि 47 असं याचं आहे. अँड कॉन्करंट लिस्ट कंटेन्स 47 सब्जेक्ट्स. द रेसिड्युअरी पॉवर बिलॉंग्स टू युनियन. रेसिड्युअरी पॉवर म्हणजे काय, पहा, प्रत्येक वेळी जे लिस्टमध्ये दिले तेच प्रॉब्लेम्स क्रिएट होणार आहेत का, नाही. कधी कधी कोविडसारखी इमर्जन्सी येऊ शकते, कधी कधी वॉर डिक्लेअर होऊ शकतं, कधी कधी दुसरं एखादं युद्ध डिक्लेअर होऊ शकतं, कधी कधी नॅशनल आणीबाणी येऊ शकते. मग अशा वेळेस सगळ्या पॉवर्स कुणाकडे डिस्ट्रीब्युशन केलेल्या लिस्टमध्ये नाही आहेत त्या. मग सगळ्या ज्या उरतात त्या पॉवर, रेसिड्युअरी पॉवर्स आहेत, त्या कुणाकडे दिलेल्या आहेत, सगळ्या युनियनकडे दिल्या आहेत, सेंटरकडे दिलेल्या आहेत. ओके, आर्टिकल 248 हे दिलेलं आहे. Central as well as a state government has power to make laws with reference to the subject given in the concurrent list. Concurrent list म्हणजे काय, पहा, युनियनची एक लिस्ट आहे, सब्जेक्ट्स त्याच्यात दिले आहेत की यांना काय पॉवर्स आहेत. स्टेटची एक लिस्ट आहे की त्याच्यामध्ये दिले आहेत की स्टेटला काय काय पॉवर्स आहेत. पण काही पॉवर्स या कशा आहेत, तर दोघांकडे पण आहेत. मग ज्या पॉवर दोघांकडे आहेत त्यांची लिस्ट कशामध्ये दिलेली आहे, कॉन्करंट लिस्टमध्ये. आणि बाकीचे हे सोडून या लिस्टच्या व्यतिरिक्त जे काही केसेस आहेत, जे काही प्रॉब्लेम्स आहेत, किंवा ज्या काही पॉवर्स आहेत रेसिड्युअरी, त्या रेसिड्युअरी म्हणजे शिल्लक, ज्या शिल्लक पॉवर्स आहेत त्या सगळ्या कुणाकडे ट्रान्सफर केल्या आहेत, युनियनकडे. ओके, सो इंडियन पोझिशन आपण पाहिली डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर्ससाठी. आता पुढचं फीचर पाहूया. द रिटन कॉन्स्टिट्यूशन. ही कॉन्स्टिट्यूशन कशी आहे, रिटन आहे. सिन्स देअर इज अ डिव्हिजन ऑफ पॉवर्स बिटवीन द सेंटर अँड द स्टेट गव्हर्नमेंट्स, फेडरेशन हॅज अ रिटन कॉन्स्टिट्यूशन. एखादी गोष्ट रिटन असेल तर कशी असणार, ती ठाम असते. लिखित स्वरूपात जर असेल तर त्याला कुणी बदलू शकत नाही. बिसाइड्स दिस, इट इज प्रॅक्टिकली इम्पॉसिबल टू मेंटेन द supremacy of the constitution unless the terms thereof have been reduced in writing. जर तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनची सुप्रमसी राखायची असेल तर तुमच्यासाठी ते लिखित स्वरूपात असणं आवश्यक आहे. कारण गव्हर्नमेंट बदललं की ते रूल्स बदलू शकतं. लोकांना वाटलं की हे रूल्स योग्य नाही तर ते काही सांगीवांगी रूल्स बदलू शकतात. पण जर ते लिखित स्वरूपात असेल तर त्याच्यामध्ये बदलणं कसं असतं, हार्ड असतं. According to Professor Ware, it is essential for a good federal government that the Supreme Constitution must be in writing. मग कॉन्स्टिट्यूशन बी रिटन, ती कशी असायला पाहिजे, लिखित स्वरूपातच असायला पाहिजे. आता इंडियन पोझिशन पाहूया याच्यामध्ये. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज इन अ रिटन फॉर्म. आपल्या सगळ्यांना माहिती आहे इट्स अ रिजिड कॉन्स्टिट्यूशन, बल्की कॉन्स्टिट्यूशन आहे, खूपच मोठी कॉन्स्टिट्यूशन आहे. सो हिअर फ्रॉम फर्स्ट इट ओरिजिनली कन्सिस्टेड ऑफ 395 आर्टिकल्स. ओरिजिनली त्याच्यामध्ये किती आर्टिकल्स होते, 395 आर्टिकल्स होते. ॲट प्रेझेंट इट कन्सिस्ट ऑफ मोर दॅन 400 आर्टिकल्स. आत्ता सध्या 400पेक्षाही जास्त आर्टिकल्स आहेत. आणि आधीच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये 22 पार्ट होते, 8 शेड्यूल होते. आत्ता मात्र किती पार्ट आहेत, 24 पार्ट आहेत आणि 12 शेड्यूल आहेत. ओके, आता सुप्रमसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन हा तिसरा पॉईंट आहे. सुप्रमसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मीन्स दॅट द कॉन्स्टिट्यूशन शुड बी बाइंडिंग ऑन द सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट. कॉन्स्टिट्यूशन ही बाइंडिंग असली पाहिजे, फक्त स्टेट गव्हर्नमेंटलाच नाही तर सेंट्रलला पण बांधील असली पाहिजे आणि
स्टेटला सुद्धा बांधील असली पाहिजे. इट इज बिकॉज कॉन्स्टिट्यूशन डिफाईन्स अँड डिटर्मिन्स द पॉवर ऑफ द टू गव्हर्मेंट्स. पहा इथं दोन गव्हर्मेंट आहे, एक स्टेट गव्हर्मेंट आहे, एक सेंट्रल गव्हर्मेंट आहे. यांच्या पॉवर्स आहेत त्या बाइंडिंग असणार आहेत. सो पॉवर्स ऑफ द टू गव्हर्मेंट्स अँड द स्पियर ऑफ देअर ॲक्टिव्हिटीज, आणि त्यांच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्यासुद्धा याच्यामध्ये दिल्या गेलेल्या आहेत. हेन्स एव्हरी पॉवर एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेटिव्ह अँड ज्युडिशियल, वेदर इट बिलॉंग्स टू द सेंट्रल or to the individual state, is subordinate to and controlled by the constitution. Constitution itself is a supreme. कारण ज्या पॉवर्स आपण सेंटरला दिल्यात किंवा स्टेटला दिल्यात त्या कुठून निर्माण झाल्यात, तर कॉन्स्टिट्यूशनमधून निर्माण झाल्यात. मग सेंटरवर सुद्धा कॉन्स्टिट्यूशनचं बंधन आहे, शिवाय स्टेटवर सुद्धा कॉन्स्टिट्यूशनचं बंधन आहे. जरी पॉवर दिलेल्या असतील तरी त्यांच्यापैकी स्टेट सुप्रीम नाही आणि सेंटरही सुप्रीम नाही. सुप्रीम अथॉरिटी कोण आहे? आपलं संविधान, आपलं कॉन्स्टिट्यूशन. ओके. इट बिलॉंग्स टू द सेंट्रल अँड द इंडिव्हिज्युअल स्टेट इज सबऑर्डिनेट टू. सबऑर्डिनेट म्हणजे खालच्या दर्जाचे, थोडे कमी दर्जाचे. सबऑर्डिनेटला अंडरलाईन करा. अँड कंट्रोल बाय द कॉन्स्टिट्यूशन. नायदर ऑफ द टू गव्हर्नमेंट शुड बी इन पोझिशन टू ओव्हररीड द प्रोव्हिजन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. दोन्हीपैकी एकही जण, नायदर म्हणजे दोन्हीपैकी एकही नाही, कॉन्स्टिट्यूशनमध्ये ज्या प्रोव्हिजन्स दिलेल्या आहेत त्याला ओव्हरराईड करणं, त्याचं उल्लंघन करणं ह्या कुणालाही शक्य नाही किंवा करू शकत नाही. आता इंडियन पोझिशन पाहूया. इन द केस मिनर्वा मिल्स वर्सेस युनियन ऑफ इंडिया, ही एक लीडिंग केस आहे, हिला स्टार करून ठेवा. इन द केस मिनर्वा मिल्स वर्सेस युनियन ऑफ इंडिया, AIR ऑल इंडिया रिपोर्टर 1980ची केस आहे, सुप्रीम कोर्टाची केस आहे. 1989 हा त्याचा पेज नंबर असू शकतो किंवा केस नंबर असू शकतो. ओके. कॉमनली हा पेज नंबर असतो. द सुप्रीम कोर्ट बाय मेजॉरिटी स्ट्रक डाऊन क्लॉजेस 4 and 5 ऑफ द आर्टिकल 358 inserted by 42nd amendment on the ground that their clauses destroyed the essential features of the basic structure of constitution. पहा 358 जे आहे हे इन्सर्ट केलं गेलेलं आहे, आतमध्ये टाकलं गेलेलं आहे. याच्यामध्ये जे क्लॉजेस आहेत 4 आणि 5 हे कसे आहेत? अनकॉन्स्टिट्युशनल आहेत असं सांगण्यात आलं होतं. ऑन द ग्राउंड दॅट दिस क्लॉजेस डिस्ट्रॉयड द इसेन्शियल फीचर्स ऑफ द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. बेसिक स्ट्रक्चर शिकलेला आहात ना तुम्ही आधीच्या याच्यामध्ये. बेसिक स्ट्रक्चर म्हणजे जे अमेंड होऊ शकत नाहीत, ज्यांना बदलता येत नाही, ओके, असे फीचर्स. ओके. देन clauses 4 provided for amendment of the constitution to the total exclusion of the judicial review. Clause 5 declared unlimited power to the parliament to amend the constitution. The judgment of the Supreme Court thus make it clear that the constitution, not the parliament, is supreme in India. पहा मिनर्वा मिलच्या केसचं जिस्ट काय आहे? याच्यामध्ये 4था आणि 5वा जो क्लॉज होता सुप्रीम, त्यांनी काय केला? तो स्ट्रक डाऊन केला. आर्टिकल 358 मध्ये जो दिलेला होता तो 358 आपण शिकणारच आहोत पुढे. सो हिअर त्यांनी सांगितलं की पार्लमेंट हे सुप्रीम नाही आहे. सर्वात सुप्रीम काय अथॉरिटी आहे? तर इंडियन कॉन्स्टिट्यूशन ही सर्वात सुप्रीम अथॉरिटी आहे. आपली कॉन्स्टिट्यूशन कशी आहे? रिजिड कॉन्स्टिट्यूशन आहे. रिजिड म्हणजे काय? ताठर. If supremacy of the constitution is to be maintained, then it must be sufficiently rigid. जर सुप्रमसी ठेवायचीच असेल, राखायचीच असेल तर ती रिजिड असायला पाहिजे, ताठर असायला पाहिजे. ताठर म्हणजे काय? कुणी उठून बदलता येणार नाही. हां, बदलता येईल गरज असेल तर, पण त्याला मेजॉरिटीची आवश्यकता असणार आहे. अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आय थिंक या पार्टमध्येच आहे तुम्हाला, की आदल्या पार्टमध्ये झालं ते मला माहीत नाही, पण आला टॉपिक तर मी सांगेल ते. ओके. तर ही कशी असायला पाहिजे? रिजिड असायला पाहिजे, ती सारखी फ्लेक्झिबल नसायला पाहिजे. इट इज बिकॉज फेडरल कॉन्स्टिट्यूशन शुड नॉट बी अमेंड, अल्टर्ड और इवन रिवोक्ड बाय द नॅशनल गव्हर्नमेंट ऑफ द रिजनल गव्हर्नमेंट्स ॲट देअर स्वीट विल. म्हणजे कुणी उठून कॉन्स्टिट्यूशन बदलू शकत नाही. ना सेंट्रल गव्हर्नमेंट बदलू शकतं, ना
रिजनल गव्हर्नमेंट म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट त्यांना वाटलं की मी हे करावं आणि त्यांनी कॉन्स्टिट्यूशन बदलली, असं होत नाही. म्हणून ती कशी आहे, लिखित स्वरूपात आहे. लिखित स्वरूपात असल्यामुळे ती कशी आहे, रिजिड आहे, म्हणजे ताठर आहे, मोडत नाही लगेच, बदलत नाही, बदलता येत नाही लगेच. सो हियर a rigid constitution ensures that none of the government can have jurisdiction to over or modify the constitution except in accordance with the special provision laid down in the constitution. पहा, कॉन्स्टिट्यूशन एवढं सुप्रीम आहे की कॉन्स्टिट्यूशन कसं अमेंड करायचं, कशी घटना दुरुस्ती करायची हे सुद्धा कॉन्स्टिट्यूशनमध्येच सांगितलेलं आहे. आणि त्या प्रोव्हिजननी जर गेलं तर आणि तरच तुम्ही कॉन्स्टिट्यूशन काय करू शकता, अमेंड करू शकता. कुणीही उठून कॉन्स्टिट्यूशनला अमेंड करू शकत नाही. ओके, आता इंडियन पोझिशन पाहूया. भारतामध्ये काय पोझिशन आहे? इन इंडिया कॉन्स्टिट्यूशन इज सफिशियंटली रिजिड फ्रॉम द स्टँड पॉईंट ऑफ अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आपली कॉन्स्टिट्यूशनच लिखित स्वरूपात आहे. आपली कॉन्स्टिट्यूशन रिजिड आहे, बल्की आहे. आपली कॉन्स्टिट्यूशन लगेच बदलता येत नाही. कॉन्स्टिट्यूशन ऑफ द इंडिया कंटेन्स सम स्पेशल प्रोव्हिजन्स. स्पेशल प्रोव्हिजनला अंडरलाईन करा. concerning both the union and states. For amending any of these provisions, not only special majority in each house of the parliament is required. So, some special provisions are there and union for amending any of these provisions. कुठलीही provision ही amend करण्यासाठी फक्त स्पेशल मेजॉरिटीच आवश्यक नाही, म्हणजे प्रत्येक हाऊसची काय पाहिजे, स्पेशल मेजॉरिटी आवश्यक आहे. अँड इट रिक्वायर्स बट ऑल्सो रॅटिफिकेशन म्हणजे परवानगी, मंजुरी बाय ॲटलिस्ट हाफ ऑफ द स्टेट लेजिस्लेचर. आपल्याकडे किती राज्य आहेत, त्यातल्या अर्ध्या राज्यांनी तरी त्याला मंजुरी द्यायला पाहिजे, तर आणि तरच आपली घटना दुरुस्ती होऊ शकते. हे झाले 4 फीचर्स. पुढचे फीचर्स आपण नंतर. पुढचं फीचर आहे अथॉरिटी ऑफ कोर्ट्स. The supremacy of the constitution involves and implies a special position and role for the judiciary. कॉन्स्टिट्यूशनची सुप्रमसीनी काय केलेलं आहे, ज्युडिशियरीसाठी एक वेगळा रोल दिलेला आहे. ज्युडिशियरी एक वेगळी विंग आहे आपली. As there is separation of powers between central and the state governments, there is a possibility that one again may encroach in the area of another organ. पहा, स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, दोन्ही गव्हर्नमेंट एकमेकांवर काय करू शकतात, एन्क्रोचमेंट म्हणजे काय, अतिक्रमण करू शकतात. सो इट इज देअर फॉर इसेन्शियल टू मेंटेन द डिव्हिजन. म्हणून त्यांच्यामध्ये डिव्हिजन होणं आवश्यक आहे, डिव्हिजन राखणं आवश्यक आहे. ऑफ पॉवर्स बिटवीन द सेंट्रल अँड द स्टेट गव्हर्नमेंट्स. द ज्युडिशियरी प्रिव्हेंट्स बोथ द ऑर्गन्स फ्रॉम एन्क्रोचिंग अपॉन इच अदर. एकमेकांवर त्यांनी हल्ला करू नये म्हणून किंवा एकमेकांवर अतिक्रमण करू नये म्हणून ज्युडिशियरी महत्त्वाची भूमिका करत असते. ज्युडिशियरी लक्ष ठेवून असते. सुप्रीम कोर्टाला कॉन्स्टिट्यूशनचा रखवाला म्हटलं जातं. सो हिअर अँड डिक्लेअर्स लॉ मेड बाय देम अल्ट्रा व्हायरस. त्यांनी जर काही चुकीचे नियम बनवले, त्यांनी जर चुकीचे कायदे बनवले तर त्याला अल्ट्रा व्हायरस म्हटलं जातं. अल्ट्रा व्हायरसला अंडरलाईन करा. ऑन द ग्राउंड ऑफ एक्सेस ऑफ पॉवर. त्यांच्या पॉवरच्या हिशोबात त्यांनी जर वेगळे चुकीचे कायदे बनवले तर सुप्रीम कोर्ट त्याच्यावर लगेच ऑब्जेक्शन घेऊ शकतं. द ज्युडिशियरी इज देअर फॉर कॉल्ड द वॉचडॉग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑर गार्डियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. याला अंडरलाईन करा. वॉचडॉग का म्हटलेलं आहे, जर कुणी चुकीचे सेंटरनी बनवू दे नाही तर स्टेटनी बनवू दे, जर कॉन्स्टिट्यूशनच्या विरोधात म्हणजे अल्ट्रा व्हायरस कायदे बनवले गेले तर त्याच्यावर लगेच वॉच ठेवला जातो, त्याचा लगेच अभ्यास केला जातो. चुकीचा कायदा असेल तर तो लगेच रिपील केला जातो, म्हणजे त्याला काढून टाकण्यात येतं. ओके, आता इंडियन पोझिशन पाहूया. इन इंडिया कॉन्स्टिट्यूशन एस्टॅब्लिशेस अ सुप्रीम कोर्ट टू डिसाइड डिस्प्यूट्स बिटवीन द युनियन अँड द स्टेट. भारतामध्ये सुप्रीम कोर्ट युनियन आणि स्टेटमध्ये जे वाद होतात ते मिटवण्याचं काम करतं. ऑर द स्टेट इंटरसे किंवा स्टेटच्या अंतर्गत काही काही वाद चालू असतात ते मिटवण्याचं कामसुद्धा कोर्ट करत असतं. अँड टू इंटरप्रिट द प्रोव्हिजन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया प्लेज व्हेरी व्हायटल म्हणजे इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. कशामध्ये, इन इंटरप्रिटेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशनचा अर्थ लावण्यामध्ये आपलं जे सुप्रीम कोर्ट आहे ते फार महत्त्वाची भूमिका बजावत असतं.
It can also determine the validity of laws made by the parliament. जो कायदा बनवला गेला आहे तो व्हॅलिड आहे किंवा नाही हे सुद्धा आपल्याला कोण सांगतं? सुप्रीम कोर्ट सांगतं. Thus, it can be said that the Constitution of India possesses all the essential characteristics of the federal constitution. So, it is basically federal in nature. म्हणून भारताच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये बरेचसे हे कायदे कसे आहेत, बरेचसे प्रोव्हिजन्स कसे आहेत, त्या फेडरलिझमकडे झुकणारे आहेत. बरेचसे फीचर्स हे फेडरल आहेत. म्हणून आपण कसे आहोत, बेसिकली आपण असं म्हणू शकतो की आपला जो देश आहे हा, आपलं जी कॉन्स्टिट्यूशन ही कशी आहे, फेडरल इन नेचर. ओके, पण आहे का खरंच फेडरल? ते तुम्ही लास्ट इयरला पहिल्या लेक्चरमध्येच पाहिलेलं असणार आहे. कारण आपल्याला ना फेडरल आहे ना युनिटरी आहे, आपण कशा आहोत, क्वासाय फेडरल आहोत. ओके, थँक्यू.